उपस्थित असलेले व्यासपीठावरील सन्माननीय आवडेकर ब्राह्मण सर, वाणिज्य मॅडम, सन्माननीय हिंगोली साहेब, राम गायकवाड, सन्माननीय उदारी सर, की बराच वेळ तात्काळ पद्मासनात हसतमुख चेहऱ्याने बसलेले माझ्या विद्यार्थ्यांनी एकंदरीतच स्तुत्य उपक्रम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो, बऱ्याच ठिकाणी वारंवार जाण्याचा प्रयत्न होतो आणि या ठिकाणी सन्माननीय संजय दुधारे सरांनी क्रीडा पुस्तक भेट योजना ही नवीन आणि अनोखी अशी संकल्पना या व्यासपीठावर मांडलेली आहे. नक्कीच खेळाच्या चळवळीसाठी चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यामध्ये वाङ्मय हा फार महत्त्वाचा गोष्ट आहे. एकंदरीत दुधारे सरांची लेखन शैली आहे ती पुस्तक वाचन देण्याचा लक्षात येतं की कधी त्याचं पुस्तक असं कंटाळवाणं वाटलं नाही. सातत्यानं सर्वसामान्य लोकांना आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांना अफाट ज्ञान माहिती व्हावं हा त्यांचा प्रमुख हेतू आहे. आपल्याला माहिती पाहिजे खेळ हा वेगळा इतिहास आहे, खेळ हे विज्ञान आहे आणि याचा उलगडा वारंवार आपल्या शास्त्रोक्त पद्धतीने केलेला आहे. आज एशियाकडे वाटचाल हे तुम्हाला या पुस्तकाचं एक अनावर झालं. माझ्या मनात शंका आली की नक्की हे पुस्तक आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आम्ही पास झालो आणि मग लक्षात आलं की MPSCच्या लोकांना पोरायला कोणी पुस्तक उपयोगी होतं. कारण पहिली स्पर्धा परीक्षेला सातत्यानं प्रश्न येतात, सातत्याने त्याची माहिती विचारली जाते आणि ह्या क्रीडा क्षेत्राचा उलगडा आहे या पुस्तकाच्या रूपानं हा सखोल केलेला आहे. हे पुस्तक तुमच्या आमच्या जीवनाचं यश पण या पुस्तकाला मिळू शकतं. मित्र, अनेक कडावडीच्या स्पर्धा असतात, स्पर्धा परीक्षा एक गुण असतो, एका गुणासाठी 300 ते 400 जणांचं मेरिट लागतं. त्यामुळे कुठला कार्यक्रम, कुठलं व्यासपीठ, कुठली माहिती ही आपल्याला ज्ञान संकलन करायची असेल तर वेगवेगळ्या रूपानं माणसाच्या व्यक्तिमत्वासाठी आवश्यक आहे. आज खेळाच्या संस्कृतीमध्ये व्यासपीठावर, जागतिक व्यासपीठावर खेळ हे सुसंस्कृत शांततेचा दूत म्हणून काम करत आहे आणि त्याच्यामध्ये आधुनिक आशियाई स्पर्धेचा उलगडा व्याप्ती फार मोठी आहे. परंतु हे करत असताना मी खेळासाठी काय करणार किंवा मला खेळासाठी क्षमता आणायची असेल तर काय करावं लागेल ही शास्त्रोक्त पद्धत तुम्हाला आम्हाला जाणकार म्हणून समजावून घ्यावं लागेल. आणि यासाठी आपल्याला माहिती आहे खेळाच्या परंपरेमध्ये आम्ही गुरु लोकांना फार ज्ञानी मानतो आणि परंपरागत ज्ञानानं आमच्या खेळाची वारसा हा जतन होत आहे. मला एक या मुलीकडे वगैरे आमचे चांगला तरतरीपणा या चेहऱ्यावर दिसला, क्षमतावर दिसल्या आणि एक वेगळा मसळटोन तुमच्यामध्ये आहे. कारण तुम्ही दैनंदिन कुठंतरी धावपळ करता, रक्ताभिकरण होतं, मसलची स्नायूंची हालचाल होते आणि यामध्ये ह्या खेळासाठी फार आवश्यक गोष्टी आहेत. म्हणून खेळाच्या शास्त्राचा जर अभ्यास केला तर आपल्याला माहिती आहे शारीरिक आणि मानसिक शास्त्राचा या खेळामध्ये अंतर्भाव आहे. शारीरिक याच्यामध्ये व्यायामाच्या पद्धती विचार सांगितलेले आहेत आणि ह्या व्यायामाच्या पद्धतीनुसार स्नायूची क्षमता आपण वाढवली जाते. आणि दुसरं आहे की खेळाचं कौशल्य, कुठला खेळ खेळणार त्या खेळाचे कौशल्य काय आणि मग ही कौशल्य तुम्हाला आम्हाला या खेळाच्या माध्यमातून आपल्याला माहिती करायची असते आणि याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे सातत्यपूर्ण सराव आणि शास्त्रोक्त शास्त्राची पद्धत. खेळ हा दीर्घदृष्टीचा एक कालावधी आहे. 7-8 वर्षाचं शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलं तर एक माणसाला सर्वसामान्य माणसापेक्षा एक वेगळी क्षमता एका व्यक्तीला येते आणि ती कुशलतेने त्या कौशल्यावर प्रभुत्व मिळालं तर तो खेळाडू जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला जातो. आणि मग हा चमकला जात असताना आम्ही सामन्या केंद्राचं नाव घेतो, आम्ही सचिन तेंडुलकरचं नाव घेतो. परंतु त्याच्या पाठीमागे घेतलेले कष्ट आहेत, त्या कष्टाचा किंवा त्यांनी केलेला ज्या शास्त्रोक्त अभ्यास आहे त्याची तुमची आमची चळवळ म्हणून कधी आपण अभ्यास करत नाही. आणि म्हणून खेळाच्या शास्त्रोक्त कारणांची माहिती तुम्हाला आम्हाला घेणं आवश्यक आहे. मी दुधारे सरांना आवाहन करेन की अशा खेळांची शास्त्रोक्त माहिती एक संक्रमण म्हणून, एक अध्ययन म्हणून आणखी या वेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य जनतेला, शिक्षकांना आपल्याला द्यावी लागेल आणि पुढचं एक चांगल्या रीतीनं अशा वाङ्मय तयार झालं पाहिजे. आज बरंचसं लिटरेचर आहे खेळामध्ये ते इंग्लिशच्या पद्धतीनं. खेळाचं शास्त्र आहे, इंग्लिशच्या वेगवेगळ्या अध्यात्माच्या वेगवेगळ्या यांनी मांडलेल्या आहेत. परंतु मुलांना याची आवड लागेल, माहिती तुमच्या या पुस्तकाच्या रूपानं आगामी काळामध्ये लोकांना द्यावी लागेल. आणि हे पुस्तक आहे ते नक्कीच
एशियाबद्दल चांगलं अभ्यास करून दिलेला आहे. मी त्यांच्या या उपक्रमाला पुस्तकाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांना भाविक खेळाडू चांगल्या रीतीने मिळावे त्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. जय भारत. धन्यवाद.